नेहमी भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा म्हणजे मुघलांनी काय केलं किंवा त्याच्या आधी तुर्की लोकांनी काय केलं किंवा त्याच्या आधी आर्य संस्कृती कशी होती याचे छोटे छोटे पुरावे आपल्याला सांगितले जातात आणि तोच अभ्यास म्हणजे भारताचा अभ्यास असं बरेच वेळेला दाखवलंही जातं। पण त्याच वेळेला मौर्य साम्राज्य कसं होतं, चोळ साम्राज्य कसं होतं, पांड्या साम्राज्य कसं होतं, वाकाटक कसे होते, शिलाहार कसे होते, या सगळ्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत। आणि ते सगळं वाचताना तुम्हाला कायम त्यांच्या नौकानयनाचा अभ्यास करावा लागतो। त्यांची नेव्ही कशी होती, त्या नेव्हीमध्ये वेगवेगळ्या परंपरा काय होत्या, बंगालच्या उपसागरातलं नौकानयन आणि अरबी समुद्रातलं नौकानयन यात फरक काय आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतात। हे पुस्तक तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं उत्तर देते। त्याहीपेक्षा जास्ती भारताची नौकानयन परंपरा केवढी उज्ज्वल होती, त्याच्याबद्दल आपण का अभिमान बाळगावा याची उत्तरही इकडे मिळतात। कधीपर्यंत व्यापार चालू होता, केवढा दैदिप्यमान व्यापार होता आणि भारताचा सुवर्ण काळ हा नौकानयनामुळे कसा होता याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकातून मिळतात। पुस्तकाचं नाव आहे भारतीय नौकानयनाचा इतिहास आणि लेखक आहेत डॉक्टर द.रा. केतकर। पुस्तक नक्की वाचा आणि अजून अशा वेगळ्या कुठल्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू।